नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट उत्तराखंड उच्च न्यायालयानं हटवली. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. सरकारी योजनांना अधिकाऱ्यांनी जनआंदोलनाचं रूप देऊन लोकसहभागातून त्या यशस्वी कराव्यात. पंतप्रधानांचं नागरी सेवा दिन कार्यक्रमात आवाहन. सगळे दहशतवादी सारखेच असतात, दहशतवाद्यांमध्ये भेद करता येणार नाही. मसूद अझहरच्या मुद्द्यावर भारतानं चीनला खडसावलं. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 79.22% मतदान. काही ठिकाणी हिंसाचाराचं गालबोट. सहकार क्षेत्राच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकार कृती दलाची स्थापना करणार मुख्यमंत्री. आणि येत्या 4 वर्षात नव्या 9 प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार संयुक्त कंपनी स्थापन करणार. आणि आता सविस्तर वृत्त. उत्तराखंड उच्च न्यायालयानं उत्तराखंडामध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट आज हटवली. हरीश रावत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं येत्या 29 एप्रिलला बहुमत सिद्ध करावं असे निर्देशही दिले. उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट ही सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या कायद्याविरोधी असल्याचं मुख्य न्यायमूर्ती KM जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं स्पष्ट केलं आहे. घटनेच्या 356व्या कलमाखाली 27 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रपती राजवटीबद्दल न्यायालयानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. दरम्यान उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सरकारी योजना लोकसहभागातून यशस्वी होतात. अधिकाऱ्यांनी सरकारी योजनांना जनआंदोलनाचं रूप द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रत्येक स्तरावर सर्वांनी सुधारणेचा दूत होणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. महत्वाच्या प्रकल्पांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत मोहीम, स्वच्छ विद्यालय आणि मृदा आरोग्य योजना अशा योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 10 जिल्ह्यांना यावेळी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सगळे दहशतवादी सारखेच असतात आणि त्यांच्यात कोणताही भेद करता येणार नाही असं भारतातर्फे चीनला सांगण्यात आलं आहे, असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं. 5 दिवसांचा चीन दौरा आटोपून ते आज नवी दिल्लीत परत आले. दहशतवादी मसूद अझहरबाबत भारताच्या दाव्याविरोधात संयुक्त राष्ट्रात चीननं नकाराधिकार वापरल्याच्या मुद्द्यासह आपले सर्व मुद्दे भारतानं चीनसमोर स्पष्टपणे आणि ठामपणे मांडले असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांमध्ये सातत्यपूर्ण संवाद, आदानप्रदान आणि सैन्य दलांमध्ये संवाद यासाठीचा संयुक्त निर्णय हे आपल्या दौऱ्याचं सर्वात महत्त्वाचं फलित असल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनी सैन्याच्या उपस्थितीचा मुद्दाही आपण मांडल्याचं ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. लोलाब इथं काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी हे क्षेत्र घेरून शोध मोहीम सुरू केली. तेव्हा दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पश्चिम बंगाल विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यात आज सुमारे 79.20% मतदान झालं. आजच्या टप्प्यातल्या मतदानाला हिंसाचाराचं गालबोट लागलं. मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या डोमकाल इथं मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
बर्दवान जिल्ह्यातही बॉम्ब फेकल्याच्या आरोपाखाली 4 संशयितांना अटक करण्यात आली असून या बॉम्बस्फोटात 3 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात 62 विधानसभा जागांसाठी आज मतदान झालं. यामध्ये मुर्शिदाबादमधल्या 22, नादियामधल्या 17, उत्तर कोलकात्यातल्या 7 आणि बर्दवानमध्ये 16 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सहकार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत सहकार संस्कार परिषदेत बोलत होते. सहकारी आणि जिल्हा बँकांनी नेहमीच गरीब शेतकऱ्यांना मदत केली आहे. ग्रामीण विकासात या बँकांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सहकार क्षेत्राची भरभराट व्हावी अशी राज्य सरकारची भूमिका असून या क्षेत्राच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकार कृती दलाची स्थापना करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सहकार हा पक्षाच्या पलीकडचा त्यामुळे कुठल्याही पक्षाचे असो कोणी असो कोणालाही सहकारामध्ये आम्ही त्रास होऊ देणार नाही. जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी सरकार निश्चितपणे उभं राहील आणि जे वाईट काम करतायत त्यांना आपण सांगितल्याप्रमाणे कुठे पाठवायचं ते आपण ठरवलेलं आहे. निश्चितपणे त्यांनाही तिथे आपण पाठवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे चांगलं काम असेल तर पुरस्कार आणि वाईट काम असेल तर शिक्षा या आधारावर सहकार क्षेत्राची पाठराखण राज्य सरकार निश्चितपणे करेल हा विश्वास मी आपल्याला देतो. मुंबई जिल्हा सहकारी बँक आणि मुंबई सहकार मंडळानं संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं होतं. येत्या 4 वर्षात 9 नव्या प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार संयुक्त कंपनी स्थापन करणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. 23,000 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत अशी माहिती त्यांनी दिली. अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ, वर्धा, नांदेड, यवतमाळ, पुसद मार्गे, वदसा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, नागपूर, नागभीड गेज रूपांतरण, मनमाड, इंदोर, गडचांदूर, आदिलाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर, वैभववाडी, बारामती, लोणंद या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. या सर्व 9 प्रकल्पांचा प्रत्येक 3 महिन्यांनी आढावा घेतला जाईल आणि दर महिन्याला त्याचा अहवाल सादर केला जाईल. महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी एक स्वतंत्र नोडल अधिकारी रेल्वे मंत्रालयानं नियुक्त केल्याचं प्रभू यांनी सांगितलं. मुंबईतल्या 15 रेल्वे स्थानकांवर लवकरात लवकर एस्कलेटर, शौचालयं आणि वायफाय सुविधा उपलब्ध करायचे निर्देश रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुंबई दिल्ली दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर टायगुलेनं रेल्वे सुरू करण्यात येणार असून त्यामुळे प्रवासाचा वेळ जवळपास 6 तासांनी कमी होणार आहे. राज्यातल्या 40 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार असून सीएसटी ते चर्चगेट ही स्थानकं जोडण्यात येणार आहेत अशी माहितीही प्रभू यांनी दिली. मुंबईमध्ये रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट बसेस, शेअर टॅक्सी या सर्व प्रवासी सेवांचे तिकीट एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी सिंगल तिकीट सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे. तसंच ही सुविधा मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात येईल असंही प्रभू यांनी सांगितलं. मुंबईत माटुंग्याच्या रेल्वे डबे तयार करण्याच्या कार्यशाळेचा शताब्दी सोहळा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. भाजपचे खासदार किरीट सोमय्या, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी यावेळी उपस्थित होते. नवीन रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यासाठी भारत सक्षम असून सध्याचे डबे अद्ययावत केले जातील असं प्रभू म्हणाले. मेक इन इंडिया हे सरकारचं फक्त घोषवाक्य नसून ते एक ध्येय आहे असंही प्रभू म्हणाले. मुझे विश्वास है कि अगले 5 साल में रेल की जो आज कठिन स्थिति है उसमें सुधार करने के लिए हम कामयाब रहेंगे. अभी हम रेल के और विकास करने के लिए राज्य सरकारों के साथ एक समझौता करने वाले, उसके तहत ही और कुछ समय में हमारे सम्मानीय मुख्यमंत्री से भी हमारी बैठक है, तो इसके लिए वहां भी हम बातचीत करेंगे. या कार्यक्रमानंतर करीरोड इथल्या पादचारी पुलाची पायाभरणीही प्रभू यांनी केली. निर्यात हा अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक. देशातल्या निर्यातीत सलग होत असलेली घट अर्थव्यवस्थेवरही परिणाम करत असल्यामुळे अर्थतज्ज्ञांच्या चिंतेचा विषय बनली आहे. मार्च महिन्यात निर्यात सलग 16व्या महिन्यातला नीचांक नोंदवत $22.7 येऊन ठेपली आहे. या काळात आयातही 21.6% कमी होऊन $27.8 अब्ज इतकी झाली आहे.
व्यापारी तूटही कमी होऊन 11.4 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे। गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात आयात 15.28% घसरून 379.60 अब्ज डॉलर्सवर आली आहे। मात्र या काळ्या ढगाला एक रुपेरी किनारा आहे। देशात निर्यातीमध्ये महाराष्ट्रानं गुजरातला मागे टाकलंय। गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रानं गुजरातपेक्षा जास्त निर्यात करून देशात निर्यात करणाऱ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय। देशाची निर्यात आयातीवर परिणाम करते आणि त्याचा परिणाम व्यापारी तुटीवर होत असतो। त्याचा संबंध असतो उद्योगाशी आणि उद्योगाचा विकास दराशी। हे अर्थचक्र सुरळीत चालण्यासाठी निर्यातीत वाढ होणं आवश्यक आहे। निर्यातीत सलग होत असलेल्या घसरणीविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। थँक्यू। गेली 16 महिने ही जी निर्यातीमध्ये सातत्यानं घट होत आहे, सलग घट होत आहे, त्याच्यामागची कारणं काय सांगू शकाल? मूळ कशात आहे त्याचं? निर्यातीत जवळपास 16 महिन्याने जी घट होत आहे त्याच्या मागचं एक सबब असं सांगितलं जात आहे की जागतिक मंदीकरण आहे, पण याच्या मागची कारणं वेगळी आहेत। तर कारणं मी सांगायची गेली तर ही 2 मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला मांडू इच्छितो। त्याच्यामागे स्ट्रॅटेजिक इश्यू आणि डे टू डे ऑपरेशन्स जे असतात त्याच्यामध्ये या गोष्टी अवलंबून आहेत। स्ट्रॅटेजिक इश्यूमध्ये असं होतं की ज्यावेळेस आपण ब्रँडिंग, इनोव्हेशन, स्किल डेव्हलपमेंट, R&D ह्याच्यावरती आपलं कितपत होल्ड आहे या गोष्टींवरती ही अवलंबून आहे। उदाहरण द्यायला गेलं तर जवळपास भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्षानंतर कोरियाला स्वातंत्र्य मिळालं। तर कोरियाने तुम्ही पाहाल तर कोरियन ब्रँड जसं सॅमसंग झालं, ह्युंडाई झालं, हे जागतिक पातळीवरती आलेले आहेत। कारण का तर त्यांनी R&D आणि बाकीच्या गोष्टींवरती डेव्हलपमेंट केली, त्याच्यावरती भर दिला, त्यामुळे असे ब्रँड दिसतात। आज भारताचा असा ब्रँड आपल्याला जागतिक पातळीवर दिसत नाहीये। डे टू डे ऑपरेशनल इश्यूज सांगायला गेलं तर आपल्याकडे इंधन जे आहे ते महाग आहे, आपल्याकडे वीज जी दिली जाते उद्योग करण्याकरता किंवा प्रॉडक्ट्स बनवण्याकरता ती महाग आहे, आपल्याकडे इंटरेस्ट रेट आहे ते जागतिक पातळीला जर तुम्ही कम्पेअर कराल तर खूपच जास्त आहेत। त्याच्यानंतर आपल्याकडे जे एक्सपोर्ट करण्याकरता जी काही व्यवस्था आहे ती फार कमकुवत आहे। एक्सपोर्ट करण्याकरता तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं चांगलं असावं लागतं, तुमचा पोर्ट जे आहे तो विषय चांगला असला पाहिजे, तुमच्याकडे ज्या काही गोष्टी एक्सपोर्ट ओरिएंटेड आहेत त्याच्यावरती तुम्ही भर दिला पाहिजे। तर या गोष्टी आपल्याकडे कमी होत असल्यामुळे आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहोत, त्यामुळे आपण सक्षम नसल्यामुळे आपली निर्यातीतली घट कमी होते। तर आपल्याला याच्याकरता सक्षम झालं पाहिजे तरच आपली निर्यातीतील वाढेल, घट दिसणार नाही। जागतिक मंदीकरण हे आपण फक्त सबब देऊ शकतो, कारण नाहीये। कारण त्याच्या मागचे आपल्याला ओळखून त्याच्यावरती काम करावं लागेल। ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, त्याच्यानंतर तुमचं ॲटिट्यूड सगळ्यांचा असला पाहिजे की नाही मी जे काही प्रॉडक्ट बनवेल ते एक्सपोर्ट क्वालिटीचं असलं पाहिजे, त्याला जागतिक मार्केटमध्ये त्याचं होल्ड असलं पाहिजे, त्याला बोलावणं आलं पाहिजे। जागतिक मार्केटमध्ये आपलं 1.5 ते 2 किंवा 2.5% शेअर आहे आपल्या निर्यातीचा। तर जागतिक मंदीकरणाचा आपल्यावर तेवढा इफेक्ट नाही आहे, पण आपली ही जी कारणं आपण शोधून काढली ह्याच्यावर वर्क केलं तर नक्कीच आपलं निर्यात वाढेल, घट दिसणार नाही। म्हणजे सरकारचा दृष्टिकोन आणि उद्योजकांचा दृष्टिकोन या दोघांचाही दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे आणि तो व्यापक होणं महत्त्वाचं आहे, दर्जा त्या दृष्टीने वाढवणं महत्त्वाचं आहे। तर सरकारचा दृष्टिकोन आणि उद्योजकांचा दृष्टिकोन कसा असायला हवा असं तुम्हाला वाटतं? सरकारचं ह्याच्यात फार महत्त्वाचं पाऊल आहे। जसं आता सुरेश प्रभू यांनी सांगितलं, आपण आत्ताच बातम्यांमध्ये ऐकलं, मेक इन इंडिया हे आमचं घोषवाक्य नसून ध्येय आहे। तर हे जे मेक इन इंडिया जे ध्येय आहे त्यांनी ग्राउंड रियालिटीवरती आणलं पाहिजे। ते इज ऑफ डुईंग बिझनेस झालं पाहिजे, तुमचा R&D वरती जास्त खर्च केला गेला पाहिजे, जे काही इनोव्हेशन आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। जर उदाहरणच द्यायला गेलं तर चीनच्या GDPच्या 3 ते 3.5% खर्च हा त्यांच्या R&D आणि इनोव्हेशनवरती होतो। तर आपलं पाहिलं गेलं तर 0.5% to 1% पर्यंतच मर्यादित आहे, त्यामुळे आपल्याकडे R&D जास्त प्रमाणात झालेलं नाहीये। उद्योजकांनी त्यांचं क्वालिटी प्रॉडक्ट जे आहे ते जगाच्या ह्याच्याबरोबर कसं मेंटेन करता येईल त्याच्यावरती भर दिला पाहिजे। सरकारने ज्या काही घोषणा केल्या त्या फार ऐकायला आनंदही वाटतात, त्याने निश्चितच फायदा होईल, पण ज्यावेळेस ते ग्राउंड रियालिटीवरती येतील त्याचा नक्कीच आपल्या एक्सपोर्ट करता फार फायदा होईल।
म्हणजे दृष्टिकोन बदलला पाहिजे, दर्जा टिकवला दर्जा पाहिजे टिकवला आणि ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे. लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आता कोणत्या क्षेत्रामध्ये निर्यात ही अधिक घटलेली आहे? आता गेल्या 16 महिन्यात आपण विचार केला तर जवळपास कमोडिटी सेक्टर आहेत, त्याच्यामध्ये मग तुमचं एडिबल ऑइल असतील, ऑइल सीड्स असतील, पेट्रोलियमचे पदार्थ काही असतील ते असतील, गारमेंट सेक्टरचं फार मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्याच्यामध्ये तुमचे इंजिनिअरिंग गुड्स जे आहेत, आपण जे पार्ट्स वगैरे बनवतो त्याच्यामध्ये घट झाली आहे. तर आता गारमेंट सेक्टरचा जर विषय घ्यायचा असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जवळपास आपलं गारमेंट सेक्टर हे बाजूच्या देशामध्ये स्थलांतर झालेलं आहे जस्ट बिकॉज ऑफ आपले इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही आहे. पोर्ट ज्या काही फॅसिलिटीज दिल्या असतात, पोर्ट कंजेक्शन आहे, त्या फॅसिलिटी तिथे प्रोव्हाइड केल्या जात नाही. बांगलादेश हे छोटं आणि फार तिथे कमी ह्याची जरी हँडलिंग कॅपॅसिटी असली तरी लोक तिथे जातात, कारण तिथे चोऱ्या माऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे. त्यांना एक्सपोर्ट करायला तिथून जवळपास चांगलं अवेलेबल होऊन जातं. आता ह्याच्यात उदाहरण द्यायचं गेलं की महाराष्ट्र चेंबर म्हणून आम्ही एक मुद्दा लावून धरला. एअर इंडिया यांनी जे काही आयटा एजंट्स आहेत, एक्सपोर्टर्स आहेत, त्यांना व्हिजिलन्स फॅक्टर याच्या अंडर बँक गॅरंटी प्रोव्हाइड करायला सांगितले, द्यायला सांगितलं. जवळपास एक एजंटला 1.5 ते 1.25 कोटीची बँक गॅरंटी ठेवा असं सांगितलेलं. ज्यावेळेस एका बाजूला आपण म्हणतो की आपली निर्यात वाढली पाहिजे आणि सरकारी जी काही यंत्रणा आहे, एअर इंडिया वगैरे, हे लोक बँक गॅरंटी मागतात ज्यावेळेस, तर आयटा एजंट्स हे इकडनं एक्सपोर्ट करण्याकरता जे काही कमोडिटीज असेल, ॲग्रिकल्चर असो किंवा इतर प्रोडक्ट असो, ते एक्सपोर्ट करत असतात. 50-50 वर्ष ते त्यांची सर्व्हिस आहे, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. तर तुम्ही असं एका साईडला चित्र निर्माण केलं की त्यांच्याकडनं बँक गॅरंटी वगैरे मागितलं, व्हिजिलन्स फक्त फॅक्टरच्या अंडर, तर हे आशादायक वातावरण नाही आहे. त्यामुळे आयटा एजंट जे काही असतील त्यांच्यामध्ये निराशाचं वातावरण आहे. आम्ही हा मुद्दा अपेडा आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टरकडेही मांडून धरला आहे. याच्यात लवकरच पॉझिटिव्ह उत्तर येईल असं वाटतं. पण अशा गोष्टी असतील तर आपल्या निर्यातीला त्या आशादायक नाही आहेत, त्यामुळे निराशाच पसरण्याचं. ती प्रक्रिया पण जी आहे ती सुलभ होणं गरजेचं आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस झालं पाहिजे. त्याच्यावरती ज्या काही घटक आहेत ते कमी करून सिंगल विंडो जे आहे ते अवलंबलं गेलं पाहिजे. जे काही ज्याने जे काही असतील अधिकारी किंवा कोणी असो, त्यांनी त्यांची कामं जबाबदारीने पाळली पाहिजेत, ती केली पाहिजेत. चालढकल करण्यात प्रयत्न केला तर मग या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. ज्याने त्याने आपल्या जबाबदारीची काळजीपूर्वक जाणीव घेऊन त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. ही घट किती दिवस अजून राहील असं वाटतंय? साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे 1.5 ते 2 वर्ष चालावी. पण ही घट जवळपास जोपर्यंत आपण स्वतः सक्षम होत नाही आहोत, ज्यावेळेस आपण जोपर्यंत एक्सपोर्ट ओरिएंटेड होत नाही आहोत, सरकार जोपर्यंत ज्या काही इज ऑफ डुईंग बिझनेस झालं, डिजिटायझेशन झालं, त्यांचं स्किल डेव्हलपमेंटचे जे काही प्रोग्राम्स असतील, त्या काही गोष्टी जोपर्यंत राबवत नाहीत तोपर्यंत आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड नाही आहोत. आणि मग आपण असं सांगू शकत नाही की 1.5 ते 2 वर्ष चालेल किंवा किती चालेल तसं. पण ज्यावेळेस आपण या गोष्टी एका लेवलवरती आणून त्याच्यावरती काम करायला चालू होऊ, त्यावेळेस आपण एका लेवलला पोहोचलेलो असणार की जिथे जागतिक मंदीकरण गेलेलं असेल आणि आपलं प्रॉडक्ट जे असेल एक्सपोर्ट करतात ते चांगलं असेल आणि त्याला आपल्याला वेगवेगळे दरवाजे ओपन झालेले असेल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. त्यामुळे आपण सगळ्यांचं ॲटिट्यूड हे एक्सपोर्ट ओरिएंटेड असलं पाहिजे. आपल्या इथे असं साधारणतः दिसतं की कॉमर्स मिनिस्ट्री हे निर्यात आणि ह्याचं धोरण राबवताना दिसतं. पण आपण विचार केला पाहिजे प्रत्येक स्टेक होल्डरने, की मग ते स्टेट गव्हर्नमेंट झालं, तुमचं सेंट्रल मिनिस्टर झालं, ग्रामपंचायत झालं, प्रत्येकाने ती जबाबदारी ओळखली पाहिजे की नाही, मी जे काही करताय ते एक्सपोर्ट झालं पाहिजे, एक्सपोर्ट ओरिएंटेड असेल. अशा गोष्टी जर झाल्या तर साधारणतः आपल्याला नक्कीच याचा फायदा पुढे होऊ शकतो. म्हणजे निर्यातीबाबतचा जो दृष्टिकोन आहे तो सर्व स्तरावर बदलेल आणि आपली निर्यातीच्या दृष्टीने आपण अधिक सक्षम होऊ या खात्रीसह आज इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्रात साजरा करण्यात आलेल्या सप्ताहाचा आज समारोप झाला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. आंबेडकरांनी विविध क्षेत्रातली विषमता दूर करण्यासाठी आयुष्य वेचलं. त्यांचे प्रयत्न आपलं सरकार पुढे नेईल असं गेहलोत यांनी यावेळी सांगितलं.
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना भावनिक पातळीवर सन्मान मिळणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा परिसंवादही यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ अभ्यासक प्रेमानंद रुपवते, आनंद कृष्णन, महूच्या डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष वानखेडे यांनी यावेळी आपले विचार मांडले. टेक्निकल टेक्सटाईल्स टुवर्ड्स फ्युचर या संकल्पनेवर आधारित टेक्नोटेक्स इंडियाच्या 5व्या पर्वाचं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत उद्घाटन झालं. वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात येत असल्याचं गंगवार यांनी यावेळी सांगितलं. हे प्रदर्शन म्हणजे व्यवसाय सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पायरी असून तरुण पिढीला नोकरीच्या आणि विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या जनतेला आधी पिण्याचं पाणी, नंतर शेती आणि त्यानंतर उद्योगधंद्यांना पाणी अशा क्रमानं पाणी वाटप झालं पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे या आजपासून 2 दिवसांच्या मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद इथं त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ठिबक सिंचनावरही ऊसाची शेती होऊ शकते, त्यामुळे सरकारनं ठिबक सिंचनावर जास्त अनुदान द्यावं असं सांगत आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचे गुन्हे 320 कलमांतर्गत सरकारवर लावावेत असं विरोधी पक्षांचं म्हणणं होतं. मग आत्ताच्या सरकारविरुद्ध गुन्हे का दाखल होत नाहीत असा सवाल त्यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेच्या आधी सुळे यांनी औरंगाबादमधल्या हारून मुकाती इस्लामिक गरजूंसाठी चालवण्यात येणाऱ्या रोटी कपडा बँकेला भेट दिली. त्यानंतर पैठण तालुक्यातल्या पाचोड इथल्या चित्ते नदी पुनर्जीवन प्रकल्प आणि जलयुक्त शिवार योजनेची त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी बीड जिल्ह्यातल्या धोंडराई, पेणगाव, पांगरी गावातल्या चारा छावण्यांना भेट देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. राज्य सरकारनं मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात मंत्र्यांना कशासाठी पाठवलं होतं हेच कळत नाही असं सांगत सरकारवर टीका त्यांनी केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, चित्रा वाघ, अमरसिंह पंडित आदी यावेळी उपस्थित होते. दूरचित्रवाणी क्षेत्रातले ज्येष्ठ संकलक तसंच मुंबई दूरदर्शन केंद्राच्या संकलन विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख मनोहर उर्फ बापू कुलकर्णी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. फिल्म्स डिव्हिजनमध्ये संकलक म्हणून काम केल्यावर ते 1972 साली मुंबई दूरदर्शन केंद्रात संकलन विभागात रुजू झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी श्रीनगर दूरदर्शन केंद्रात काम केलं. मुंबई दूरदर्शनच्या 32 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली. त्यांची निर्मिती असलेले पंढरीची वारी हा आषाढी वारीवर आधारित लघुपट तसंच ग्रीन गोल्ड हा कृषीविषयक माहितीपट विशेष लोकप्रिय झाले. आणि आता हवामान वृत्त. राज्यातल्या अनेक भागात उन्हाची तीव्रता अधिक वाढली आहे. नागपूरमध्ये 43 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर सोलापूरमध्ये 42 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 25. नागपूर 45-28. पुणे 40-23, औरंगाबाद 42-28, नाशिक 39-23, कोल्हापूर 40-24, रत्नागिरी 32-26, सोलापूर 45-30 आणि अमरावती कमाल 43 आणि किमान 28 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तराखंडमध्ये लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट उत्तराखंड उच्च न्यायालयानं हटवली. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. सरकारी योजनांना अधिकाऱ्यांनी जनआंदोलनाचं रूप देऊन लोकसहभागातून ते यशस्वी कराव्यात. पंतप्रधानांचं नागरी सेवा दिन कार्यक्रमात आवाहन. सगळे दहशतवादी सारखेच असतात, दहशतवाद्यांमध्ये भेद करता येणार नाही. मसूद अझहरच्या मुद्द्यावर भारतानं चीनला खडसावलं. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 3ऱ्या टप्प्यात 79.22% मतदान. काही ठिकाणी हिंसाचाराचं गालबोट. सहकार क्षेत्राच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकार कृती दलाची स्थापना करणार. मुख्यमंत्री.
आणि येत्या 4 वर्षात नव्या 9 प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार संयुक्त कंपनी स्थापन करणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री